फ्रेंड्स, हॅलो. प्रिपरेशन ऑफ अल्केन्स आणि काय म्हटलं आहे बघा, यूजिंग सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. बघा त्यानिमित्ताने फॅटी ॲसिड, कार्बॉक्सिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुपचा अभ्यास झाला आहे. ओके, त्याच्यामध्ये कार्बॉक्सिलिक ॲसिड इन जनरल, ते कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये मोनो म्हणजे ओनली वन COOH असणारा मोनो कार्बॉक्सिलिक ॲसिड आणि ॲलिफॅटिक म्हणजे इथं ॲरोमॅटिक नको. ॲलिफॅटिकच्या ऐवजी सिन्स प्रॉपर्टीज आर सेम, काय वेळेला ॲलिसायक्लिक आलं तर चालू शकेल, पण ॲरोमॅटिक नाही अशा अर्थाने येते. म्हणजे वन COOH ग्रुप, मोनो कार्बॉक्सिलिक ॲसिड अँड ॲलिफॅटिक म्हणजे इथं मिथाईल, इथाईल, प्रोपाईल वगैरे असं. तर मोनो कार्बॉक्सिलिक ॲसिड, ॲलिफॅटिक मोनो कार्बॉक्सिलिक ॲसिड असेल तर कार्बॉक्सिलिक ॲसिडमधलं ही स्पेसिफिक केस ॲलिफॅटिक मोनो कार्बॉक्सिलिक ॲसिड, इट इज कॉल्ड एज फॅटी ॲसिड. अरे ॲनिमल फॅटमध्ये तो जो इस्टर असतो त्याचा हायड्रोलिसिस केलं की त्याचा आर मोठा जरी असला तरी तो मोनो कार्बॉक्सिलिक ॲसिड असतो आणि तिथला आर मोठा असला 17 कार्बन वगैरे तरी ॲलिफॅटिक असतो, म्हणून ते नाव फॅटी ॲसिड. त्यामुळे फॅटी ॲसिड हे एक स्पेसिफिक केस आहे जनरल कार्बॉक्सिलिक ॲसिडची. पहिली ही गोष्ट. असं त्यानिमित्ताने त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकत जायचं असतं. तर आपण इथं जे सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड वापरतो. आता मग कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणजे याचा अर्थ हा जर अल्काईल ग्रुप स्ट्रिक्टली मिथाईल, इथाईल, प्रोपाईल वगैरे असेल तर हा ॲलिफॅटिक मोनो कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणजे फॅटी ॲसिड, याचा सोडियम सॉल्ट म्हणजे ॲसिडिक हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड बाय सोडियम न्यूट्रलायझेशन. ते इथे लिहिलं आहे सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. ओके, म्हणजे याचं NaOH बरोबर न्यूट्रलायझेशन झालं की ॲसिडिक हायड्रोजन, ॲसिड अँड बेस रिॲक्ट विथ इच अदर अँड फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. यातला ॲसिड असतात तर कार्बॉक्सिलिक ॲसिड फ्री H+ आयन आणि NaOH मधला OH- वॉटर, सॉल्ट, सोडियम सॉल्ट ऑफ, काही वेळेला कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणतात पण या केसमध्ये ॲक्च्युली ऑफ तिथं व्यवस्थित लिहिलं आहे त्या आणि एक्सप्लेन केलं आहे तेव्हा बारीक लिहितो फक्त रिप्रेझेंटेशन. सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड, ओके, युजिंग दॅट. आणि त्याच्यामध्ये जी रिॲक्शन होणार आहे प्रिपरेशन ऑफ अल्केन्स चाललं आहे बरं का, त्याला डिकार्बॉक्सिलेशन पण म्हणतात. म्हणजे डिकार्बॉक्सिलेशन म्हणजे बेसिकली त्या रिॲक्शनमध्ये रिमूव्हल ऑफ CO2, मग CO2 फॉर्ममध्ये असेल किंवा कार्बोनेट फॉर्ममध्ये असेल. फॉर एक्झाम्पल Na2CO3, कारण कुठलाही मेटल कार्बोनेट हीट केला की CO2 बाहेर पडतोच परत. रिमूव्हल ऑफ CO2 डायरेक्ट किंवा CO2चे कार्बोनेट्स, सोडियम कार्बोनेट, आता इथे सोडियमचा संबंध आहे म्हणून काही ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट CaCO3, Na2CO3 असं. तर असं जर काय असेल तर त्याला डिकार्बॉक्सिलेशन म्हणतात. बघा हे डिकार्बॉक्सिलेशन वर्ड का आला आहे, फॅटी ॲसिडचा अर्थ काय, हे सगळ्या गोष्टी सोप्याच असतात पण एकदा त्या व्यवस्थित शिकून पुढं गेलं की या सगळ्या मिक्स होऊन 2-3 टॉपिकमधल्या रिॲक्शन्स मिक्स होऊन एक छान क्वेश्चन येतो MCQ. CO2 मुद्दाम लिहिलं आहे, काहीतरी कारण आहे. CO2 आधी सांगून ठेवतो, CO2 गॅस वेन इट इज डिझॉल्व्ड इन वॉटर, ओके, इट गिव्ज H2CO3, ओके. आणि H2CO3 हा वीक ॲसिड आहे, म्हणजे पहिल्यांदा एक H+ आयन देतो. वीक ॲसिड म्हणजे HCl हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, पाण्यात जेवढा डिझॉल्व्ह होऊ शकतो, म्हणजे डिझॉल्व्ह केल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर त्याच्यावरती अवलंबून आहे. आता पाणी घेतलं 50 ml आणि HCl घेतला 25 किलो तर कसा डिझॉल्व्ह होईल. NaCl पण स्ट्रॉंग सॉल्ट आहे म्हणजे आणि हाय सोल्युबल आहे, पण तुम्ही 200 ml पाणी घेतलं 5 किलो NaCl घेतलं असा सोल्युबल होईल. वॉट एव्हर इज सॉल्युबल इन दॅट सॉल्वंट, आता पोलर इन पोलर, ओके,
त्यातले वॉट एव्हर इज सॉल्युबल, समजा 25,000 सॉल्युबल झाले तर सगळेच्या सगळे ऑलमोस्ट ऑल, चुकून एखादा राहिला म्हणून ऑलमोस्ट ऑल म्हणाय, गेट कन्व्हर्टेड इन टू फ्री आयन्स स्ट्रॉंग. आणि सॉल्युबल झाले म्हणजे सोयीसाठी छोटे आकडे वापरतो, समजा 10,000 पोलर इन पोलर पार्शियल चार्जेस किंवा आयन्स, पण त्यातले हेट्रोलिसिसमध्ये कमी गेले 10,000 पैकी 10, 15, 20. वीक सबस्टन्स, वीक सॉल्ट, वीक ॲसिड, वीक बेस. ओके, ठीक आहे. तर H प्लस हायड्रोजन H प्लस फॉर्ममध्ये बाहेर आला तर HCO3 मायनस, बघा कळते का बघा, H प्लस काढल्यानंतर उरलेला आहे तो HCO3 मायनस. आणि हा पण पुढं पाण्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर असेल तर परत पुढं H प्लस आणि मग CO3-2. हे माहीत असावं. जरा व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका, पॉज करून थोडंसं रफ वर्क करा. मेन गोष्ट एक्सप्लेन करताना ही पण त्यावेळेला सांगितली की ती आणि कुठं कुठं लागली त्यावेळेला उपयोग होतो, इथंही लागणारच असतं, असं अभ्यास करायचा असतोच. तर CO2 डिझॉल्व्ड इन वॉटर हे कार्बॉनिक ॲसिड, CO2 डिझॉल्व्ड इन वॉटर हे कार्बॉनिक ॲसिड आहे, वीक ॲसिड आहे पण कार्बॉनिक ॲसिड. फिनॉल कार्बॉलिक ॲसिड, पहिला फिनॉल म्हणतो मी त्याला नॉर्मली. फिनॉल हा जनरल टाईप आहे, त्यातला कार्बॉलिक ॲसिड पहिला फिनॉल, 1 OH ग्रुप अटॅच टू फिनाइल रिंग, त्याला स्पेसिफिक फिनॉल पण म्हणतात. आणि कार्बॉलिक ॲसिड LIC, कारण का OH ग्रुप अटॅच टू ॲरोमॅटिक रिंग असे अनेक फिनॉल्स असतात म्हणून. हे कार्बॉनिक ॲसिड. ओके, काय हरकत नाही. तर एवढं सगळं जरा तयारी केली. आणि डिकार्बॉक्सिलेशन ऑफ NH2CO3, मग ॲक्च्युली काय असतं नाहीतरी तर सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड इज स्ट्रॉंगली हीटेड विथ सोडा लाईम. सोडा लाईम म्हणजेच काय, NaOH बरोबर डायरेक्ट रिॲक्शन आहे, बट इन प्रेझन्स ऑफ CaO, मग या मिक्सरला सोडा लाईम म्हणतात, सोडा लाईम. आता CaOचं कारण सांगतो. CaO ॲब्सॉर्ब्स मॉइश्चर, म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटरसुद्धा तिथे चालणार नाही अशी ती रिॲक्शन आहे. आणि त्यामुळे मॉइश्चर फ्री ॲटमॉस्फिअर ठेवण्यासाठी CaO, नाही तर COEचा तिथं डायरेक्ट रोल नाही आहे, केमिकल रिॲक्शन म्हणून ही रिॲक्शन जी आहे तिथं. कारण का NaOH हायग्रोस्कोपिक आहे, हायग्रोस्कोपिक, बघा किती वर्ड्स यायला लागले चर्चेत. म्हणजेच काय बरं, ॲफिनिटी फॉर वॉटर. NaOH असं तुम्ही मोठ्या कंटेनरमध्ये ठेवला, कुठल्याही बशीमध्ये ठेवला, क्रिस्टल्स काढून पॅकेटमधून, तर हवेतले मॉइश्चर उडून 10-15 मिनटामध्ये तुम्हाला लिक्विडच दिसेल. असं वाटणार की अरे NaOH कडून ते काढून घेतला आणि पाणी टाकून गेलेलं आहे, एवढं फास्ट. सच हाय इज हायग्रोस्कोपिक नेचर ऑफ NaOH. H2O ॲफिनिटी किंवा अट्रॅक्शन फॉर ॲब्सॉर्ब्स वॉटर, H2O ॲफिनिटी म्हणतो मी. बघा एक्सप्लेन करताना थोडं बारीक बारीक साईडला लिहितो, कारण मेन वरती, पण हे सगळं त्या वेळेला चर्चेत आणायचं असतं, पुन्हा पुन्हा रिपीट होतं. अभ्यासाची पद्धत अशी असते, त्यामुळे ते तुम्हाला असं दिसण्यासाठी लिहिलं नाही आहे. लिहित बोललं तर काही गोष्टी जरा फोकस वाढतो, कानावर पडतात आणि लक्षात राहतात. त्यासाठी लिहिण्यासाठी असतं तर मग जरा मोठं लिहिलं असतं, मग थांबलं असतो, आता लिहून घ्या. ते आपण रुटीन क्लासमध्ये पण फार कमी करायचं असतात त्याच्या सिलेबसला, आणि MCQची लेवल आणि सगळं. बोर्ड स्टाईलचं असतं तर ते जास्त शोभलं असतं. अगदी सुरुवात आमच्या वेळेला होतं तसं, 11th-12th माझी. ओके, मुद्दा एवढे क्लिअर झाले. आता नॉर्मली रिॲक्शन पुस्तकात काय असते त्याप्रमाणे मग 11वीत काय लिहितो आपण ते पहिला सांगतो, की सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. मग एक्झाम्पल कुठलं तरी, फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल इथे लिहून ठेवलेलंच आहे. आता नॉर्मली नाही तर आपल्या लेवलला एक्झाम्पल्स आपले, म्हणजे मी 12th आणि ते सगळं गृहीत धरून बोलतो. इथं मिथाईल नाही तर इथाईल. ओके, बरं, तिथं दुसरा कोणाला प्रोपाईल, ॲलिफॅटिक, तर आम्हाला काय अडचण नाही. सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड वेन हिटेड विथ सोडा लाईम म्हटलं याचा अर्थच रिॲक्शन विथ NaOH असल्यामुळं, बट इन प्रेझन्स ऑफ CaO, स्ट्रॉंग हिटिंग. आता CaOचं पर्पज सांगितलं तर काय होतं, तर बेसिकली तुम्ही लक्षात ठेवा की समजा मेमरी जरी वापरायची असती, समजा इथं काही बारकाव्या या स्टेजला सांगायचे नाही आहेत असं वाटलं मला, पुढच्या एखाद्या टॉपिकची वेळेला सांगू, त्याला लागणाऱ्या काही इतर गोष्टी अजून व्हायच्या आहेत, असं असतं काही वेळेला. तर तसं असतं, तर तसं सध्या नाही आहे. तर मी म्हटलं असतं सध्या असं डायरेक्ट करा. तर मग तरी पण त्यात काहीतरी हिंट द्यायला पाहिजे की काय बरं, सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड
म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणतात, पण त्यातलं स्पेसिफिक. विथ NaOH ॲब्सेन्स ऑफ मॉइश्चरसाठी, म्हणजे विथ सोडा लाईम म्हटलं तरी केमिकल रिॲक्शन NaOH बरोबर आहे. कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट इज गिवन आउट अँड अल्केन. मग सोडियम कार्बोनेट मग अगदी फॉर्म्युल्याप्रमाणे जरी कॅल्क्युलेट केलं, सोडियम कार्बोनेट म्हणजे Na2CO3 असं जरी विचार केलं, Na2CO3 प्रमाणे जरी काढलं मॅथमॅटिकल, तर उरलेलं काय, हायड्रोजन आणि R म्हणजे अल्केन. म्हणजे असं पण विचार काही ठिकाणी काय, किंवा सुरुवातीला किंवा काही रिॲक्शन्सला आयसोलेटेड, की ज्याच्या बेसिक शिकणं सोयीचं नाही आहे किंवा लागणार पण नाही आहे, दोन्ही असेल तर सोडियम कार्बोनेट इज गिवन आउट Na2CO3. याचा अर्थ उरला काय बरं, इथं बाउंड ब्रेक झाला सोडियम कार्बोनेट, आणि मग ती जी इथला हा इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, नाही का, मी आता तिकडे कलर काढला नाही पण इथं काढतो. आता मग 1 हायड्रोजन ॲटम फ्रॉम अल्केन इफ इट इज रिमूव्ड, त्यालाच अल्काईल म्हणतो. मग हायड्रोजन परत आला, मग काय झालं, अल्केन. दॅट्स ऑल. मग इथं आरच्या जागी मिथाईल ग्रुप असतात तर मिथेन, नाही का. मग इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे, मग त्याप्रमाणे लिहिलं तर म्हणजेच मग सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड, फॉर एक्झाम्पल सोडियम ॲसिटेट, हे जर एक्झाम्पल घेतलं असतं तर ॲसिटिक ॲसिड किंवा इथेनॉइक ॲसिड, ॲसिटिक हायड्रोजन काढलं की IC ॲसिड रिप्लेस बाय AT फंक्शनल ग्रुप, आणि त्यावेळेला शिकलो नॉमेनक्लेचर दोन तीन एक्झाम्पल्स. तेवढं पुरतं 11वी आणि 12वीची सुरुवात, आणि मग पुढं त्या टॉपिकला वाढत जातं. ओके. पॉलिफंक्शनल ग्रुपचं काही एक लेक्चर झूमवरती घेणार आहे मी. ओके, इथेही होणार व्हिडिओ लेक्चर्समध्ये. वेन सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड किंवा एक्झाम्पल असेल तर सोडियम ॲसिटेट इज स्ट्रॉंगली हिटेड विथ सोडा लाईम. सोडा लाईम म्हटलं तरी डोक्यात फिक्स ठेवायचं, रिॲक्शन विथ NaOH इन प्रेझन्स ऑफ CO काय, इथं जर कुठल्याही कारणामुळे मॉइश्चर आला तर तो याच्यावर सिलेक्टिव्हली ॲब्सॉर्ब झाल्यामुळे या रिॲक्शनला, नाही तर काय होतं की मॉइश्चरमुळं इकडं हेट्रोलिसिस होतात. ओके. आणि मग ती जी आत्ता रिॲक्शन मी थोडीशी मेकॅनिझम ॲज अ मॅटर ऑफ इंटरेस्ट सांगणार आहे, ती होत नाही. ओके. वी गेट अल्केन. त्याप्रमाणे याचा मुद्दाम लिहितोच मग प्लस, म्हणजे मग कलर वगैरे काढायची तशी गरज नसते. मग सोडियम कार्बोनेट एवढा मॅथमॅटिकली तरी, मॅथमॅटिकल ॲप्रोच म्हणजे इथं काय मॅथ्स कुठं आहे, मॅथमॅटिकल ॲप्रोच म्हणजे कसं बेरीज वगैरे करतो, हा दोघं मग उरले कोण, असं ॲप्रोच ॲटिट्यूड. तर काय तयार झालं, तर हा मिथाईल ग्रुप आणि इकडचा हायड्रोजन, आणि उरलेलं काय आहे ते लक्षात आलं आपल्याला, सोडियम कार्बोनेट बघा, Na2CO3, मिथेन, सोडियम ॲसिटेट, मिथेन, लिहित नाही. आता जे मेकॅनिझम आहे, नॉट इन सिलेबस, पण अशा प्रकारचं मेकॅनिझम कानावर पडलं आणि त्याची सवय करून घेतली सिलेबस नसतानासुद्धा. त्याला लागणारा जो बेस आहे, ते आपले जे इफेक्ट्स वगैरे शिकलो आहे, रेझोनन्स, हायपरकॉन्ज्युगेशन, इंडक्टिव्ह इफेक्ट, पोलॅरिटी, ओके, त्याच्यावरून हे कळतं. मग हे फक्त असं काय तर आहे इंटरेस्टिंग आणि कळण्यासारखं आहे, या अँगलनी समजून घेण्यासाठी बघायचं, आणि त्याचा उपयोग रिॲक्शन डायरेक्ट लिहिताना ते लक्षात राहण्यासाठी होतो. आणि पुढं जे आपण शिकणार असतो त्या टाईपच्या इतर मेकॅनिझम्स, वे आउट ऑफ, एस्पेशली 12वीत जास्त, 11वीत कमी, त्याची सवय आधीपासूनच थोडी थोडी झालेली असते, म्हणून मेकॅनिझम शिकायचं. मग जी डायरेक्ट सिलेबसमध्ये महत्त्वाची तसं सांगणार, जी शिकणं इनडायरेक्टली उपयोगाला पडणार आहे पण सिलेबसमध्ये नाही आहे तर तसं सांगणार. म्हणजे तुम्ही रिलॅक्स फ्रेम ऑफ माइंड म्हणतात त्याला, तसं तुम्ही ते समजून घेणार. ओके. तर बेसिकली काय होतं इथं माहिती आहे का, आणि तुम्ही आता त्या टाईपचा अभ्यास, मेकॅनिझम सुरुवात पहिल्यांदाच बघत असल्यामुळं सुरुवातीला तुम्ही थोडं गोंधळू शकता, आणि हे या टाईपचं हे आणि या टाईपचं पुढं वेगवेगळ्या टॉपिक्समध्ये, रिॲक्शन्समध्ये रिपीट होईल, काही डायरेक्ट काही इनडायरेक्ट, आणि मग तुम्हाला मग सवय होईल, आणि मग समजलं, सवय झालं, रिपीट झालं, लक्षात राहील. ओके. आता ह्याच्यामध्ये OH मायनस आयन्स फ्रॉम NaOH बघा, मेकॅनिझम लिहिताना मग जरा स्टाईल वेगळी असते. रुटीन 2 लोन पेअर्स लिहिलेलं नाहीत बघा, 2 लोन पेअर्स ऑक्सिजनवरची रुटीन ते आहेतच. इथं जो महत्त्वाचा रोल आहे ते दाखवणं सोयीचं व्हावं म्हणून 2 लोन पेअर्स दाखवले नाही आहेत.
ऑक्सिजन ॲटम, एक डबल बॉन्ड किंवा 2 सिंगल बॉन्ड झाले तर 2 लोन पेअर्स असतात, ते दाखवलेले नाही आहेत. मग ही इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे ऑक्सिजनचा अनपेअर्ड आणि सोडियमचा NaOH मधला, म्हणून मायनस चार्ज, एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याचा मायनस. दिस आता हा कार्बोनिल ग्रुप, दिस इज पोलार, हा कार्बोनिल ग्रुप पोलार आहे, हा कार्बोनिल ग्रुप पोलार आहे. म्हणजे काय, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ओके, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्यामुळं शेअरिंग जरी असलं तरी इलेक्ट्रॉनचा पूल नाही का, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन, शॉर्टमध्ये EN लिहिलं तरी म्हणताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणायचं. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन. हा 3.5च्या म्हणजे ऑलमोस्ट, आणि हा 2.5. फ्लोरीन 4.0, 2 नंबरला ऑक्सिजन 3.5, माहीत झालं असेल, आता चर्चेत येईल पुन्हा पुन्हा, एस्पेशली पिरियडिक टेबलच्या टॉपिकमध्ये हे चर्चेत येतात सारख्या सारख्या गोष्टी, त्याच्या आधीच कानावर पडायला लागल्या. म्हणून हा काय होतो की स्लाईड शिफ्टिंग, पार्शल चार्ज, आणि त्यामुळं ऑक्सिजनवरती जसं NaClमध्ये कंप्लीट डोनेशन सोडियमनी पूर्ण दिला, क्लोरिनने घेतला, आयनिक चार्ज, युनिट चार्जेस +1 तसं HClमध्ये किंवा OH बॉन्डमध्ये किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असल्यामुळं शेअरिंग इक्वल नाही आहे, अनइक्वल शेअरिंग आहे. शेअर होताना जरी सिंगल बॉन्ड जरी घेतला, डबल बॉन्डची चर्चा चालू आहे, तर याचा एक इलेक्ट्रॉन, याचा एक इलेक्ट्रॉन, पण हा जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर शेअरिंगच आहे, पण जरा इकडं, जरा याच्यात. मी मागं उदाहरण दिलं होतं, एक समजा लॉकचा कागद आहे, अँटी लॉकचा कागद, 2 मित्र आहेत, याचा लॉकचा, याचा अँटी लॉकचा, मग प्रत्येकाचा आणि शेअरिंग दोघं मिळून वापरत आहेत न्यूमेरिकल्स. पण एखादा काही नंबर वगैरे असेल उजव्या डोळ्याला, तर चष्मा विसरला असेल तर जरा आपल्याकडे सेट होतो. असं नाही की पूर्ण आपला आणि त्याचा घेऊन उलटं बसतो. दॅट विल बी NaCl, डोनेशन गेनिंग. स्लाईड शिफ्टिंग, स्लाईड शिफ्टिंगमुळं निगेटिव्ह चार्ज जर इकडे कॉन्सन्ट्रेट झाला, याचा अर्थ इकडं पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन डेन्सिटी, शेअर्ड पेअर, स्लाईड शिफ्टिंग. ओके, आणि मग ही इलेक्ट्रॉन पेअर, त्यामुळे इथं डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. मेकॅनिझम वगैरे हे या पहिल्यांदाच आपण बघत असल्यामुळं तुम्ही घाबरू नका, सवय होईल, आणि याची सुरुवात आहे. ओके, आणि परत मी नॉट इन सिलेबस असलेला मुद्दाम सांगतो सवय होण्यासाठी. आणि हा डेल्टा निगेटिव्ह, आणि मग ही इलेक्ट्रॉन पेअर, हा युनिट चार्ज आहे, आणि इथं पार्शियल का असेना पण पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. तर हा दिस इलेक्ट्रॉन पेअर विल अटॅक हिअर दिस कार्बन. मग ही इलेक्ट्रॉन पेअर जर इथं शेअर झाली तर या दोन्हीमधला जो वीकली शेअर्ड पाय बॉन्ड, आता नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग, सिंगल बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड, sp3, सगळं करा सारखं का म्हणतो, ही इलेक्ट्रॉन पेअर, दिस इलेक्ट्रॉन पेअर अटॅक्स दिस कार्बन, इलेक्ट्रॉन डेफिशियंट असल्यामुळे तिथेच अटॅक करणार. आणि मग त्याचं शेअरिंग झालं तर इथला दोन्हीतला जो वीक असेल, पायवाला वीक, एक सिग्मा एक पाय, तो ऑक्सिजनकडे जाईल. नेहमीचे 2 लोन पेअर आहेतच ऑक्सिजनचे, प्रत्येक वेळेला काढत नाहीत. त्यामुळं काय होईल बघा त्या मुवमेंटला. ओके, हा मिथाईल मी आता असं काढतो बारीक. त्या मुवमेंटला ऑक्सिजनचे नेहमीचे 2 लोन पेअर आहेतच, इथं काढतो. आणि आता ही पायवाली इलेक्ट्रॉन पेअर पूर्ण ऑक्सिजनकडे गेली. व्हॅलन्सी कार्बनची 4 आहे ना, मग इकडं याने अटॅक केला आणि बॉन्ड फॉर्म केला, मग तो एक ऑक्सिजनचा आणि एक कार्बनचा इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन, ही शेअर्ड पेअर पूर्ण इकडे गेली, म्हणून इथं -1 चार्ज. आणि मग त्या मुवमेंटला इलेक्ट्रॉन पेअर याची आणि पूर्ण इकडे शेअर झाले दोघांच्यात, म्हणून ते लक्षात येण्यासाठी ॲरो दाखवण्याची पद्धत. आता अलीकडे ॲरो दाखवत नाही, मी मुद्दाम दाखवत राहतो. त्या मुवमेंटला इलेक्ट्रॉन पेअर आणि ही इलेक्ट्रॉन पेअर इकडे गेल्यामुळं शेअरिंग झालं ना, ते कळण्यासाठी. ओके, तसा तो कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड नव्हे. आणि कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे बेसिकली शेअरिंगच असतं ते. ठीक आहे, असू दे, काय सांगतो बघा. आणि मग हा अटॅक केल्यामुळं बॅलन्सी कार्बनची मेंटेन होण्यासाठी आणि विकली शेअर्ड इकडे गेला, पण कार्बोनिल ग्रुपची स्टॅबिलिटी जास्त असते. आता त्या मोमेंटला अटॅक करतो NaOH, स्ट्रॉंगली हिटिंग, आणि मग परत तो मागं गेलेला इथला जो डबल बॉन्डमधला पायवाला, तो मग तोच त्या मोमेंटला येईल असं नाही, म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह आपण तसं म्हणूया, तसं दाखवूया. हा इथं येईल, हा इथं आला तर परत कार्बनची, हा अटॅक केल्यामुळं हा पायवाला इथे गेला होता. आता परत हा जर शेअर होणार असेल तर कार्बनची बॅलन्सी 4, याचा अर्थ ही इलेक्ट्रॉन पेअर घेऊन हा अल्कायल ग्रुप बाहेर जाणार, म्हणजे इथं ब्रेक होणार, पण हेटेरोलायटिक ब्रेकिंग होणार, म्हणजे आपला या इलेक्ट्रॉन आपल्याकडे आणि या कार्बनचा इलेक्ट्रॉन याच्याकडे, तरच बॅलन्सी कार्बनची. तसं होईल तेव्हा काय होईल बघा बरं.
ओके. आता ते मग अशी जे हायग्रोस्कोपिक ॲब्सॉर्ब मॉइश्चर तो पार्ट काढून टाकतो. लिहायला पुढं लिहित लिहित जाणार. ओके ओके येस. मग बघा, म्हणजे हा दिस इलेक्ट्रॉन पेअर, मग ही इंटरमिजिएट स्टेप म्हणतात त्याला. म्हणजे या अटॅक केल्यानंतर काय होतं अल्टिमेटली, तर त्याच्यामधली स्टेज ही स्टेज आहे. अँड अगेन दिस इलेक्ट्रॉन पेअर इज शेड, म्हणजे परत हीच अवस्था येणार. पण त्यावेळेला मग बॅलन्स मेंटेन करण्यासाठी दिस इलेक्ट्रॉन पेअर गोज टू कार्बन. आता CH3 लिहिलं असलं तरी तो आपल्याला माहिती आहे तो कार्बनचा बॉन्ड आहे, आणि म्हणून मग ही इलेक्ट्रॉन पेअर परत आली तर ही इलेक्ट्रॉन पेअर कार्बनकडे जाणार. म्हणजे आपला कार्बनचा इलेक्ट्रॉन आणि हा कार्बनचा पण इलेक्ट्रॉन, मग बॅलन्सी मेंटेन होणार. आणि त्यावेळेला काय होईल बघा, कार्बन हा आधीचा कार्बनचा, हा या कार्बनचा, म्हणून त्याला सोयीसाठी क्रॉस म्हणतो. हे 3 बाकी सगळं तसंच. आणि म्हणून एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन या कार्बनकडे, या कार्बनचा इकडं, म्हणून मायनस चार्ज. NiN निगेटिव्हली चार्ज आयन NiN, किंवा कार्बनचा NiN निगेटिव्हली चार्ज म्हणजे कार्ब ॲनियन. कार्ब ॲनियन निगेटिव्हली चार्ज कार्बन असेल तर. पॉझिटिव्हली चार्ज डेव्हलप होतो तो कार्बोनियम. इफेक्ट्समध्ये आलेलं आहे बघा, हायपर कॉन्ज्युगेशनमध्ये वगैरे. मग असं ते पुन्हा पुन्हा पण रिपीट होत असतं. त्यामुळे तिथं तुम्ही ऐकलेलं असेल की ते बरं अभ्यासाला बरं पडतं. प्लस काय बरं झालं, प्लस काय बरं झालं बघा, कसे गमत आहे. याला मेकॅनिझम म्हणतात, आणि अशा प्रकारच्या मेकॅनिझम्स शिकायचे आहेत. आणि त्याला लागणारा बेस आपल्याला झालेला आहे, आणि त्याची सवय व्हावी म्हणून मग तो OH, आता ती रिॲक्शन कशी झाली कळण्यासाठी कलर आता काढत नाही. OH बॉन्ड असं झालं. आता पुढं बघा, काय म्हणजे पुढं काय होईल. निगेटिव्हली चार्ज कार्बन आहे इथं, आणि हा OH ग्रुप आहे. आता हा OH ग्रुप म्हणजे कार्बॉक्सिलिक ग्रुपमधला OH ग्रुप ॲसिडिक, अँड दिस इज निगेटिव्हली चार्ज्ड, हॅज अट्रॅक्शन फॉर हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. कुणा इथं हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स अवेलेबल आहेत म्हणून. ओके. आणि हे सगळं NaOHच्या प्रेझेन्समध्ये चाललं आहे बरं का, हे लक्षात घ्या. हे सगळे NaOHच्या प्रेझेन्समध्ये चाललं आहे, हे लक्षात घ्या. दाखवण्याची 2-3 पद्धती असतात. मी अगदीच पहिल्यांदा बघतो आहे, पण मी एका रूटनी दाखवतो आहे. दुसऱ्या रूटमध्ये एखादी स्टेप वेगळी असते. कुठली तरी एक शिकावी पहिल्यांदा, दोन्ही करेक्ट आहेत. ओके. सो दिस निगेटिव्हली चार्ज्ड, आणि हा OH बॉन्ड पोलर आहे, आणि तो कार्बॉक्सिलिक ग्रुप ॲसिडिक आहे. त्याचे कारणच आपण अनेक वेळा बघितलेलं आहे नाही का. कार्बॉक्सिलिक ग्रुप ॲसिडिक का आहे, तर हा OH बॉन्ड, हायड्रोजन हॅज टेंडन्सी टू गो आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. मग एस्पेशली वॉटरमध्ये, कारण का वॉटर पण पोलर असतं, वॉटरमध्ये OH बॉन्ड आहेत. आणि इथं जर का हायड्रोलायटिकली ब्रेक होणार, निगेटिव्हली चार्ज आयन बाजूला आहे, तर दिस निगेटिव्हली चार्ज विल पुल हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. मग तो हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स पुल केलं, हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स पुल केलं. ते थोडंसं रब करतो, लिहायला सोयीच होईल मला. येस. बघा पुन्हा थोडक्यात सांगतो. की रिॲक्शन बेसिकली आपल्याला काय आहे, सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड, फॉर एक्झाम्पल सोडियम ॲसिटेट विथ सोडा लाईम वेन हिटेड गिव्ज अल्केन. मग काय बरं, मग जो कोण कार्बॉक्सिलिक ग्रुपमधल्या कार्बोनिल कार्बनला अल्काईल ग्रुप असेल त्याला करस्पॉन्डिंग अल्केन, म्हणजे इथं मिथेन प्लस सोडियम कार्बोनेट. आता असं लक्षात राहून पण आपल्याला मार्क मिळतील. ओके. त्याच्याबद्दल माझं काही सध्या तरी ऑब्जेक्शन नाही सुरुवातीला, किंवा अशा काही रिॲक्शन्सला त्याचा अभ्यास करायचा नाही. पण हे मुद्दाम आपण मागं जे इलेक्ट्रोफाईल, न्यूक्लिओफिलिक रिएजंट, हेट्रोलिसिस, होमोलिसिस, आणि मग इफेक्ट्स, इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रोमॅटिक इफेक्ट, रेझोनन्स, आणि त्याच्यासाठी हायब्रिडायझेशन, मग त्याच्या आधी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, लोन पेअर, अनपेअर्ड वगैरे, हे सगळं कसं लिंकनी करत गेलं पाहिजे तर हे कळतं. आणि सुरुवात असल्यामुळं, आणि अशा प्रकारचा पॅटर्न अनेक वेळा रिपीट होतो, पण ते मागचं तयार असेल तर मग ते सगळं सोपं आणि नेहमीचं वाटायला लागतं. थोडाफार एखादा चेंज काय तेवढा इथं तेवढा कळला की झाला. आता जसं बघा पुन्हा सांगतो की सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड, फॉर एक्झाम्पल सोडियम ॲसिडेट, त्याच्यावरती NaOH इन ॲब्सेन्स ऑफ मॉइश्चर, म्हणजे OH मायनस फ्रॉम NaOH मिक्सर वापरतात. त्याचं कारण सांगितलं. OH मायनस आयन फ्रॉम NaOH अटॅक्स दिस कार्बन. इथंच काय अटॅक करतो, म्हणजे मग कार्बन ऑक्सिजन बॉन्ड पोलर आहे. का बरं, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह.
शेअर्ड पेअर थोडे आपल्याकडे उडतो. स्लाईड शिफ्टिंग आहे, ते कम्प्लीट ट्रान्सफर नाही आहे, त्यामुळे पार्शल चार्जेस. आणि मग मधली स्टेज म्हणजे थोडक्यात नेट रिॲक्शनचा विचार केला तर काय, ही लोन पेअर, ही इलेक्ट्रॉन पेअर घेऊन बॉन्ड फॉर्म झाला आणि ही शेअर्ड पेअर घेऊन मग हा अल्काईल ग्रुप बाहेर गेला, म्हणजे कार्बन अल्काईल ग्रुप जो असेल तो बाहेर गेला. मग बाहेर जाताना इलेक्ट्रॉन पेअर घेऊन गेला म्हणजे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन म्हणजे मायनस चार्ज, हा या कार्बनचा इलेक्ट्रॉन. ओके, त्याच्या ते होतानाची प्रक्रिया म्हणजे ही इंटरमिडिएट त्याला म्हणतात, मधली स्टेज. इंटरमिडिएट स्टेज किंवा इंटरमिडिएट कॉम्प्लेक्स म्हणतात. ओके, माहीत असं. आणि तोपर्यंत कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणजे आम्हाला माहीत असतं की कार्बॉक्सिलिक ग्रुपमध्ये हा ॲसिडिक हायड्रोजन आहे. कारण का बरं, याची टेंडन्सी पोलार सॉल्व्हंट लाईक वॉटर असेल तर इथं हेटेरोलायटिक ब्रेकिंग खोडायची नाही. इथं कोणी असेल समजा आर म्हणूया, तर टेंडन्सी आहे त्याची काय बरं, नेहमीच्या 2 लोन पेअर्स दाखवत नाही, शेअर्ड पेअर अशी टेंडन्सी आहे वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर. भले वीक आहे, हजारो डिझॉल्व झाले तरी 10-15 या फॉर्ममध्ये, म्हणजे हा पण याच्यापेक्षाही छोटा आकडा असतो. सांगतो आहे म्हणजे वीक ॲसिड म्हणजे काय. मग इथं तर मग निगेटिव्हली चार्ज आयन आहे, तर याच्या प्रेझेन्समध्ये पण ते होणार, हेट्रोलायटिक ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड अँड हायड्रोजन विल कम आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. आणि हा हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स इथं येणार. आणि मग काय झालं बघा, हा मग त्या मोमेंटला इलेक्ट्रॉन पेअर याच्याकडे होती म्हणून, आणि हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स सोयीसाठी मी कलरमध्ये काढतो. शेअरिंगच झालं बरं का, फक्त ॲरो सोयीसाठी, म्हणजे मिथेन. ओके, मिथेन. आणि मग बाजूला Na+ आहेतच, NaOH मधले, कारण का OH- ने अटॅक केलं होतं ना इथं. आता OH- ने अटॅक केला होता म्हणजे त्याचा करस्पॉन्डिंग Na+ आहेच ना, त्याचा करस्पॉन्डिंग Na+ आहेच. हा आधीपासूनचाच Na+ आहे. हा जो OH- अटॅक केला तो NaOH मधला म्हणजे Na+ आहे. याचा अर्थच काय बरं, की हा हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स इथं आला म्हणजे याचं मिथेन झालं. ओके, हा हायड्रोजन. आणि मग आता इथे Na+ येणार, O- H+ अँड O-, आणि म्हणून हे एकदम लिहितो मी आता डायरेक्ट, Na2CO3. व्यवस्थित लिहायचं एक्सप्लेन करताना बट मिथेन. तर हे जे आपण बघितलं ना, याला मेकॅनिझम म्हणतात. आणि मुद्दाम मी या रिॲक्शनसाठी सांगितलं, म्हणजे पुढं ज्या पद्धतीचे मेकॅनिझम्स बघायचे असतात, लोन पेअर, शेअर्ड पेअर, इंटरमिडिएट, त्या गोष्टींची आतापासून सवय झाली. आणि हे इंटरेस्ट म्हणून शिकायचं, म्हणजे हे पुढे लागणारा या टाईपचा अभ्यास म्हणून शिकतो आहे, पण इथे डायरेक्ट लागत नाही या टॉपिकमध्ये, या रिॲक्शनला. म्हणून नॉट इन सिलेबस मुद्दाम सांगितलं आहे, घाबरू नका. ओके, आणि मग आता आपण मिथेन म्हणजे मिथाईल ग्रुपच्या ऐवजी समजा इथाईल ग्रुप आला, तर हिटेड विथ सोडा लाईम म्हणताना सोडा लाईम म्हटलं ते डोक्यात ठेवायचं, म्हणजे रिॲक्शन विथ NaOH इन प्रेझेन्स ऑफ CaO. तर कोण इथं समजा की C2H5 असेल तर इथेन तयार होणार, ॲलिफॅटिक पाहिजे फक्त, एवढं लक्षात ठेवा. अशा प्रकारची ही रिॲक्शन प्रिपरेशन ऑफ अल्केनमधली ही एक इंटरेस्टिंग रिॲक्शन. त्या निमित्ताने थोडंसं आपण एक स्टेप पुढे गेलो, बारकाव्यामध्ये गेलो. येस, प्रिपरेशन ऑफ अल्केन्स